उपवासासाठी स्पेशल एकदम परफेक्ट टेस्टी आणि बाजारापेक्षाही भारी एकदम कुरकुरीत साबुदाणा पापड घरातल्या घरात कशी बनवायचे तर चला बघूया। सगळ्यात पहिले 1 वाटी साबुदाणा घेऊन याला 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचे। आता यातले सर्व पाणी काढून त्यात थोडेसे पाणी टाकून 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचा। 2 ते 3 तास झाल्यानंतर जर असा भिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ थोडेसे पाणी टाकून याला चांगले मिक्स करायचे। मिक्स केल्यानंतर एक तेल लावलेल्या ताटात अशी एक बांगडी ठेवून साबुदाणाचा असा शेप द्यायचा। तर हे सारे पापड शेप झाल्यानंतर पापडांना मीडियम फ्लेमवर 7 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून स्टीम करायचे आणि याला 1 दिवस उन्हामध्ये वाळून द्यायचे आणि याला माझ्यासारखी चुटकी वाजून सुकू शकता। तुम्ही इडली पात्रामध्ये पण करू शकता। इडली साच्यामध्ये हलकसं तेल किंवा तूप लावून घ्यायचे, त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा या पद्धतीने छान पसरून घ्यायचा। याचा खूप जाड लेयर करायचा नाही, या पद्धतीने पातळ लेयर करायचा। इडली स्टँड ठेवून 5 ते 7 मिनिटं स्टीम करायचे आणि गार पाण्यामध्ये चमचा बुडवून चमच्याने हे कोमट झाल्यानंतरच काढून घ्यायचे। यांना उन्हामध्ये वाळून घ्यायचे, बस फ्राय करायचे। एन्जॉय करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा।